महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. झालं. या ठिकाणी माझ्या पक्षाचे अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष माणिकरावजी आहेत, माणिकरावजी झेंडे पाटील, बंडूकाका आहेत, बाळासाहेब भिंतडे आहेत, आपले शहरचे अध्यक्ष, बाकी पक्षातील राहुल गिरमे आहेत, नाना आहेत. या सर्वांच्या वतीनं तालुक्यातील सगळे प्रेस, प्रिंट मीडिया ॲज वेल ॲज इलेक्ट्रॉनिक मीडिया या दोघांचंही मी या ठिकाणी स्वागत करत आहे. आणि ज्या पर्पजसाठी ही पत्रकार परिषद बोलवली आहे त्याबाबत थोडंसं विशद करतो आणि मग तुमच्या प्रश्नांना का पाहिजे तर उत्तरही देतो आहे. पाहिजे तर म्हणण्यापेक्षा उत्तरही देईल. पहिला माझा मुद्दा असा आहे की मी कधीही कोणावरही टीका टिप्पणी करत नाहीत व्यक्तिगत लेवलची. मागच्या आठवड्यात आणि मला आजही, आणि इलेक्शनच्या वेळेला कुठल्या कामाबद्दल एकमेकावर आरोप होणं हे जिवंत डेमोक्रेसीचं लक्षण आहे. पण कुठल्याही प्रकारची कुठल्याही उमेदवारावर किंवा लाईकली उमेदवारावर मी टीका टिप्पणी आज करणार नाही. ज्यावेळी करायची त्यावेळी कामाच्या माध्यमातून इलेक्शनच्या वेळेला प्रचारात होते तो ती प्रचाराची राळ असते आणि तो लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार असतो. कोणी माझ्यावर चिखलफेक करेल पण मी कोणावर चिखलफेक करणार नाही. मी बोलणार ते फक्त काम का नाही झालं आणि का झालं ह्याच्याबद्दलच बोलणार त्यावेळेला आहे. ते जाऊ द्या, तो पुढचा मुद्दा आहे. आज मी काही स्पेसिफिक मुद्दे घेऊन आपल्यासमोर आलेलो आहे ज्याच्याबाबत तुमच्याकडून काही पत्रकारांनी व्यक्तिगतरित्या विचारलं, त्यांना उत्तरं मी दिलेली आहेत. संभाजींनी विचारलं असेल, बनकरांनी विचारलं असेल किंवा गुरव सरांनी विचारलं असेल. पहिल्यांदा तर मी गुरव सरांचे आभार मानतो की साहेब तुम्ही माझ्या एकट्याशी बोलू नका, तुम्ही मी सगळ्यांनाच बोलवतो. मग असं ठरलं की आज थोडी जागा मोठी असावी, त्यांच्या कार्यालयात थोडी कमी जागा आणि हे सगळं ठेवायला वगैरे हे अडचण आली असती म्हणून आपण इकडे जागा घेतलेली आहे. इलेक्शनच्या बॅकग्राऊंडवर ही पत्रकार परिषद आहे त्यामुळं ताकाला जाऊन गाडगं काय मी लपवत नाही. मी त्या विषयावरच येतो डायरेक्टली. माझं याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की मी नेहमी सांगत असतो, माझ्या भाषणातही परवा सांगितलं की इतिहास हा कधीच बदलता येत नाही किंवा घडून गेलेली घटना बदलता येत नाही, भूगोल बदलता येतो. याचं उदाहरणही मी भाषणात दिलं होतं की उद्या युक्रेन रशियाचं युद्ध जर रशियाने जिंकलं तर युक्रेन हा रशियाचा पार्ट होईल. डोंगर का होईना पण तो रशियात जाईल. किंवा उद्या गाझापट्टीचं युद्ध इस्रायलने जिंकलं तर गाझापट्टी कायमची नष्ट होईल आणि त्याला इस्रायल नाव दिलं जाईल. म्हणजे भूगोल बदलेल, म्हणजे त्या देशाचा नकाशा बदलेल. पण इतिहास बदलणार नाही की असं युद्ध झालं. तसं 2004 पासून म्हणण्यापेक्षा 1999ला 10 ऑक्टोबर 1999ला आदरणीय पवारसाहेबांनी शिवाजी पार्क मुंबई येथं आमच्या पक्षाची स्थापना केली. 1999ला त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि नवीन पक्ष स्थापन केला. तो 10 जून 1999ला त्याचा जाहीर मेळावा घेऊन या पक्षाची स्थापना झाली. 1999ला तुम्हा सर्वांना कल्पना असेल कारण तुम्ही त्या क्षेत्रात काम करताय. कदाचित एंगेस्ट पत्रकार जे तुमच्यापैकी भांडवलकरजी नसतील त्यावेळेला 1999ला पत्रकारितेत कॉलेज विलेजला असतील एखाद्या वेळेस. परंतु 1999ला जसे 14ला सर्व पक्ष एकमेकाविरुद्ध लढले तसे 1999लाही सर्व पक्ष एकमेकाविरुद्ध लढले होते. युती आघाडी असं काहीच नव्हतं. आणि त्यावेळेला स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या आग्रहाखातर तत्कालीन युती सरकारचे 8 महिने शिल्लक असताना त्यांनी घाईने इलेक्शन घेतलं. त्याचं कारण असं होतं की वाजपेयी सरकार नुकतंच स्थानापन्न झालं होतं दिल्लीमध्ये. आणि कदाचित म्हणजे हे अंदाज वर्तवणं चुकीचं असतं पण जे आमच्यासारख्याला वाटलं ते की त्या हवेचा फायदा घ्यावा आणि महाराष्ट्रातलं इलेक्शन मुदतपूर्व नव्हे पण थोड्याशा अगोदर घ्याव्यात. मुदतपूर्व हे साधारण वर्ष दीड वर्ष जर झालं तर मुदतपूर्व आपण म्हणतो. आणि पोटनिवडणूक हा आणखीन वेगळा विषय आहे. तर म्हणून ते 8 महिने अगोदर इलेक्शन झाले होते, सर्व एकमेकाविरुद्ध लढले होते. मात्र 2004ला रीतसर राष्ट्रवादी काँग्रेसची आणि इंडियन नॅशनल काँग्रेस आहे या पक्षांची बोलणी होऊन आघाडी होऊन मतदारसंघांचं वाटप करण्यात आलं. आणि 2004ला हा मतदारसंघ पुरंदर हवेली हा मतदारसंघ अधिकृतरित्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आला. आणि या ठिकाणाहून अधिकृतरित्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्री अशोकरावजी टेकावडे हे निवडूनही आले.
ह्याच्यात कोणाचं दुमत आहे का? 2009ला या ठिकाणी परंपरेप्रमाणे किंवा त्याप्रमाणे हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा असल्यामुळं प्राध्यापक दिगंबरजी दुर्गाडे या ठिकाणाहून उभे राहिले आणि श्री संजयजी जगताप यांनी अपक्ष फॉर्म भरल्यामुळं ह्या दोघांच्या विभागणीतून विजयरावजी शिवतारे हे जे शिवसेनेचे उमेदवार होते, पहिल्यांदा उभे राहिले होते, त्यांचा विजय झाला. त्यांना पडली 64,000 मतं. दिगंबर दुर्गाडे यांना पडली 45,500 30,000 मतं. आता हे जर घडलं नसतं बंडखोरीचं हा विषय, तर मी मगाशी म्हटलं कुठलाही विषय टीका म्हणून घेऊ नका. हे आकडेवारी आहे माझ्याजवळ आकडेवारी आहे आणि मी आकडेवारी तुम्ही चेक करा, 500-600चा फरक पडेल. तर त्यामुळं तिथे डिस्कंटिन्युटी झाली आणि विजयराव शिवतारे पहिल्यांदा 2009ला आमदार झाले. पुढे 2014ला पुन्हा 1999 सारखी परिस्थिती निर्माण झाली आणि दोन्ही पक्षाचे लोक एकमेकाविरुद्ध लढले आणि म्हणण्यापेक्षा सर्व पक्षांनी एकमेकाविरुद्ध निवडणुका लढवल्या आणि त्याच्यामुळं झालं काय, जशी 9ची परिस्थिती झाली तसेच मतविभागणीमुळं पुन्हा एकदा विजयराव शिवतारे या ठिकाणाहून निवडून आले. हे झालं 2014चं. म्हणजे 2014पर्यंत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच होता. ह्याच्यामध्ये कोणाचंच दुमत असण्याचं काही कारण नाही आहे, कारण 2014पर्यंत राष्ट्रवादीचेच उमेदवार या ठिकाणी उभे राहत होते. 2019ला मात्र जर आपण असेच लढत राहिलो तर मग पुन्हा शिवसेनेचाच उमेदवार विजयी होऊ शकेल या भावनेतून मी माझा फॉर्म घेऊन आलो आहे. हा माझा फॉर्म आहे जो मला पक्षानेच भरायला सांगितला होता. हे माझे पॅम्पलेट्स मला पक्षाकडून आलेले होते की ह्याच्यावरून कॉपीज करून वाटा. हे पक्षाने नमुना दिलेला आहे. म्हणजे पक्षाने मला फॉर्म भरायला सांगितला, फॉर्म रेडी करायला सांगितलं थोडक्यात. कारण मी आता जिल्हाधिकारी म्हणून काम केलं आहे. जिल्हाधिकारी म्हणून अमोल बनकरला कॅन्डिडेट या नात्याने आदेश सोडणं हे फार सोपं असतं. अरे मिस्टर बनकर, याच्यात हे नाही आहे, ते नाही आहे, ते नाही आहे. त्या फॉर्ममध्ये एवढे मोठे जाड कागद असतात, एवढा मोठा फॉर्म असतो तो. त्याच्यामध्ये एक ॲफिडेविट तयार करायलाच 8-10 दिवस जातात. भले तुमच्यावर गुन्हा दाखल नाही, पण तो नाही तर म्हणावं लागतं पोलीस स्टेशनचं पत्र आणून. इलेक्ट्रिसिटीचं बिल तुम्ही भरलं असेल पण ते जोडावं तर लागतं आहे दिवेवरून मागून. म्हणजे बरेच कागद जमा करावे लागतात. म्हणून मला पक्षाकडून सांगण्यात आलं की तुमचे पेपर जमा करा, तुमचा फॉर्म रेडी ठेवा. त्याप्रमाणे हा भरलेला फॉर्म मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे मुद्दाम. याला बरेचसे अटॅचमेंट्स असतात आणि हा फॉर्म भरला. हे पक्षाकडून हेही आलं एक नमुना की तुम्ही असे पॅम्पलेट्स तयार करा अमुक तमुक. जे त्यांनी इतरांना दिलं तर तेच मला दिलं होतं. पण फक्त मग आपल्या मतदारसंघाचं नाव, फोटो बिटो आपण स्थानिकरित्या काही बदलतो. म्हणजे तिथले काही महत्त्वाचे ठिकाणं त्यांनी टाकले असेल तर आपण खंडेरायाचा फोटो टाकतो, पुरंदर किल्ल्याचा फोटो टाकतो, संभाजी महाराजांच्या समाधीचा फोटो टाकतो. तो भाग आला इथं. त्याप्रमाणे 2019ला माझी फॉर्म भरण्याची तयारी होती. तर फॉर्म भरायला सांगितला, फॉर्म रेडी ठेवला. फॉर्म भरण्याची इफ यू रिकलेक्ट किंवा तुमचं स्वतःचं रेकॉर्ड इफ यू रिकलेक्ट आणि तुम्ही पुन्हा एकदा आठवणीला उजाळा दिला तर 4 ऑक्टोबर 2019 ही फॉर्म भरण्याची शेवटची दिवस होता. आणि बोलणी चालू होती आणि जशी यावेळेला तर बोलणी चालू आहे तिन्ही पक्षाची दोन्ही साईडला. महायुतीतही आहेत आणि महाविकास आघाडीतही चालू आहेत, आजही चालू आहेत. आणखी ते माझ्या अंदाजाप्रमाणे पुढच्या सोमवारी आचारसंहिता, पुढचा म्हणजे उद्या 8 दिवस झाल्यापर्यंत ते चालू राहणार. आणि तुम्हाला चांगली कल्पना आहे की तुम्ही त्या क्षेत्रातले चौथे आधारस्तंभ आहात लोकशाहीचे किंवा चौथे स्तंभ आहात की शेवटच्या दिवसापर्यंत कदाचित काही सीट्सचा निर्णय लागत नाही किंवा त्या 2:30 वाजेपर्यंत शेवटी तिकिटांचे देवाणघेवाण सुरू असते. देवाणघेवाण म्हणण्यापेक्षा नाही याचं नाही याचं नाही याचं ते असं का ब का असं ते चालू राहते. तर आय वॉज ऑन दॅट पॉईंट की 2019ला मला अजितदादांनी सांगितलं. तर अजितदादा आमच्या पक्षाचे नेते होते त्यावेळेला, आजही एका पक्षाचे नेते आहेत. कारण मी कोणाबद्दलच अनुद्गार कधीच काढत नाही. लोकसभेला मी प्रत्येक गावात भाषण केलं पण कुठल्याही व्यक्तीचा नामोल्लेख
एकेरीत किंवा कुठल्याही व्यक्तिवाचक स्वरूपात केला नाही. मग कुठलंही केंद्र सरकारमध्ये, कारण ती निवडणूक केंद्र सरकारची होती, त्यामुळे तिथल्या ध्येय धोरणाबाबत मी भरपूर एक तास भाषणं केलेत गावांना. तर 2 ऑक्टोबरला अजितदादांचा सकाळी सकाळी फोन आला की आज संध्याकाळी आपण साहेबांकडे जाऊन एकदाचा काय तो फैसला करून घेऊ. आमचं NCPचं हेडक्वार्टर हे डॉकयार्डला आहे. डॉकयार्ड तुम्हाला माहिती आहे, येलो गेट वगैरे ते तिकडे, हां तुम्हाला माहिती असेल. तिथं सगळ्याच पक्षाची कार्यालय आहेत. ते इकडचे पाडले मंत्रालयाजवळचे ज्यावेळी पाडले बैठे कार्यालय, सगळ्या राजकीय पक्षांना दिलेले कार्यालय, तर ते तिथं आमची भेट झाली रात्री 11च्या दरम्यान. आमचं जायचं तर त्यांनी सकाळीच मला सांगितलं होतं. मी 4:30-5 वाजता गेलो की आपलं इथलं संपला विषय की आपण 2 जण मिळून जाऊ सिल्वर ओकला भेटायला. तिकडे गेलो तरी 11 वाजले, भेट होईना. 12 वाजले, आतमध्ये तोबा गर्दी. आणि जे विदर्भातले मराठवाड्यातले ज्या उमेदवारांचे AB फॉर्म द्यायचे होते, त्याला तिकीट आपण म्हणतो. तिकीट इज नथिंग बट फॉर्म A अँड फॉर्म B. जो निवडणूक कायदा 1951मधलं जो फॉर्म आहे त्याला आमच्या भाषेत आम्ही फॉर्म A आणि फॉर्म B म्हणतो. आपल्या बोलीभाषेत आपण तिकीट मिळालं म्हणतो किंवा तिकीट नाही मिळालं म्हणतो. त्याप्रमाणे त्याच्यासाठी तो शेवटचा, तशा अर्थाने एक शेवटचा दिवस होता, कारण दुसऱ्या दिवशी 3 तारीख आणि 4 तारीख ही लास्ट डेट होती. आणि मराठवाड्यातल्या उमेदवाराला विमानाने जरी गेला तरी नांदेडला जायला पुन्हा 4 तास, विदर्भात तसंच, चंद्रपूरला जायला काही विमान नाही, नागपूरपर्यंत जाऊ शकतो. म्हणून ते म्हणे की मला हे सगळं तिकीट वाटपांचं काम मला आणि जयंतरावांना पहाटे 3-4 वाजेपर्यंत केल्याशिवाय मला काही निघता येणार नाही. मी मोठ्या साहेबांना फोन करतो, म्हणजे पवार साहेबांना, तू जाऊन हे जे काय आपलं बोलणं झालं आहे, आता काही प्रोटोकॉल आहेत की मी सगळ्याच गोष्टी बोलू शकत नाही. वरिष्ठांशी जे बोलणं होतं त्या पक्षीय लेवलला होतं ते, आणि त्या काही गोष्टी त्याच्यातल्या आपल्याला सगळ्याच उघड करत नाही. तू जाऊन हे मुद्दे बोल आणि मी फोनवर बोलून घेतो. त्याप्रमाणे मी तिकडे गेलो. रात्रीचे 1:30 वाजलेले होते. तिथे हेमंत टकले नावाचे आमच्या पक्षाचे ट्रेझरर होते. स्वतः पवारसाहेबांनी मी सांगोपांग चर्चा झाली आणि शेवटी निर्णय असा झाला की आपण जर दोघंही लढलो, म्हणजे तुम्ही आणि संजय जगताप दोन्ही पक्षाचे लोक लढले, तर पुन्हा मागच्या 2 वेळा होईल असं चित्र होईल. आणि हा 2-3 सीटचा जो वाद केंद्रीय नेतृत्वाकडे, म्हणजे साहेब केंद्रीय नेतृत्व म्हणून काम पाहत होते. अजितदादा पवार साहेब, जयंतरावजी पाटील साहेब, सुनील तटकरे साहेब हे वाटाघाटीमध्ये स्टेट लेवलचे नेते म्हणून भाग घेत होते. आज जसे प्रत्येक ठिकाणी तिन्ही पक्षांचे 3-3 नेते हजर आहेत, त्याप्रमाणे त्यांचं कामकाज चालू होतं. तर तिकडे गेल्यानंतर साहेबांनी हे सगळं समजावून सांगितलं. म्हटले तुला राजकारणात मी आणलेलं आहे, तुझी तयारी करून घेतलेली आहे, तुला कसं कसं पुढं जायचं इथपर्यंत सांगितलेलं. मी आज स्पष्टपणे एवढ्यासाठी बोलतो की त्याच्यात लपवण्यासारखं काही नाही आहे. पण म्हणे थोडंसा आपल्याला दोघं जर तुम्ही लढलात तर प्रॉब्लेम होईल. मग त्याच्या एक 4-8 दिवस अगोदर मला आणि संजयजी जगताप यांनी, जे मी कधीही अगदी माणिकरावांना सुद्धा बोललो नाही, कधी त्यांना विचारावं, सुदामाप्पा जे ज्येष्ठ नेते आमच्या पक्षाचे त्यांना विचारावं, तुमची सगळे मित्र आहात माझे, तुम्हाला बोलणं, आम्हा दोघांनाच बारामतीला चर्चेला बोलवलं होतं. आम्ही संजयजी जगताप यांच्या घरीच नाश्ता केला, ह्याच्यात काही खोटं नाही आहे. तिथंच नाश्ता केला आणि तिथं एकाच गाडीने बारामतीला गोविंदबागमध्ये गेलो. आणि त्या ठिकाणी असं ठरलं की बा तुम्ही दोघं लढला तर हा थोडासा प्रॉब्लेम होईल डिव्हिजन ऑफ वोट्सचा, मतविभागणीचा, म्हणून तुमच्यापैकी एक जण आता थांबा आणि एक जणाला आपण पुढच्या वेळेला संधी देऊया. ही गोष्ट गोविंदबागेतली आहे. आणि आम्ही त्यांच्या घरीच नाश्ता करून एकाच गाडीने तिकडे गेलो होतो, तिथून बरोबर आलो. तरी पण पुढं ह्या वाटाघाटी थोड्या चालूच होत्या. त्याच्यामुळं म्हणजे साधारण त्यांनी त्यावेळी ते इंडिकेट केलं होतं. शेवटी 2 तारखेला मी आय विल कम बॅक टू द पॉईंट ऑफ 2 ऑक्टोबर, जी गांधी जयंतीचा दिवस असतो, आत्ताच काल परवाच झाला, त्यावेळेलाही तोच दिवस होता. त्याच दिवशी संध्याकाळी ती घटना घडल्यानंतर हेमंत टकले होते, स्वतः साहेब होते. त्यांनी थांबायला सांगितल्यानंतर क्षणभर कुठलाही माणूस नाराज होईल की एवढी तयारी केल्यानंतर 1.5 वर्ष शेतकरी मेळावा तुम्ही पाहिला आहे, 16 जानेवारी 2019चा, तुम्हाला सगळ्यांना ती डेटही माझी अजून पाठ आहे. त्याच्या अगोदरही आम्ही तालुकाभर फिरत होतो, अध्यक्ष हेच होते. तर सगळी तयारी झाली होती. परंतु मी केंद्रीय नेतृत्वाचा आणि साहेबांच्या शब्दाचा आदर केला
आणि पक्षाचं हित पाहिलं, दोन्ही पक्षांचं हित पाहिलं, आघाडीचं हित पाहिलं आणि हा भरलेला फॉर्म तसाच घरी घेऊन गेलो, जो आजपर्यंत माझ्या रेकॉर्डला मी ठेवलेला आहे. हे बॅकग्राऊंड मी आपल्याला एवढ्यासाठी सांगितलं की आघाडीचा धर्म माझ्या वतीने मी एकदा पाळला आहे आणि मला जो शब्द देण्यात आला पक्षाकडून असेल किंवा समोरच्या पक्षाकडून असेल, काँग्रेस पक्षाकडून असेल, तो आता त्यांनी पाळावा अशी माझी त्यांना कृतज्ञतापूर्वक विनंती आहे. आता परवा त्यांनी एक व्हिडिओ क्लिप घेऊन माझ्यावरती विनाकारणच आग ओकलेली आहे किंवा काहीतरी स्टेटमेंट केलेलं आहे. मी जसे तुम्ही आता इथे हे घेऊन उभे आहात ना, त्या दिवशी पवार साहेबांना भेटायला गेलो, सुप्रिया साहेबांना भेटायला गेलो, ही गोष्ट खरी आहे. पण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ज्या वेळेला साहेब असतात किंवा ताई असतात किंवा दादा असायचे पूर्वी कधी, तर तिथली पद्धत अशी आहे की त्या ग्राउंड फ्लोअरला, म्हणजे साहेब 5व्या मजल्यावर ऑफिस आहे, ग्राउंडची शक्यता आहे. हे माझं जनरल नॉलेज आहे. तुमचं कदाचित वेगळी माहिती असू शकते, कारण तुम्ही तुमच्या सोर्सेसमधून माहिती काढत असता, तुमच्या मुंबईतल्या वरिष्ठांशी बोलत असता, मुंबईतल्या सहकाऱ्यांशी बोलत असता वगैरे. परंतु नॉर्मली हे दसरा झाल्यावर 3ऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी जर डिक्लेअर झालं इलेक्शन, तर 13 नोव्हेंबरला व्होटिंग आणि 15 नोव्हेंबरला काउंटिंग, असं साधारणपणे निवडणूक आयोगातली चर्चा आहे. परंतु ह्या चर्चेला अर्थ नसतो, कारण आमच्याशी कोणतरी एक जण बोलतो, पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार आहे लोकसत्तेमध्ये म्हणून आम्ही विश्वास ठेवतो, महाराष्ट्र टाइम्समध्ये आहे म्हणून विश्वास ठेवतो, किंवा योगायोगाने मी निवडणूक यंत्रणेत काम केलं आणि निवडणूक आयोगाच्या हाताखाली थोडके नव्हे जवळपास 10-15 वर्ष काम केलं आहे. आणि मुंबईत असताना तर डायरेक्ट सेशन साहेबांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. त्या जुन्या ज्या काही ओळखी आहेत त्यांच्याकडून थोडंफार ऐकेल, पण याला काही अर्थ फारसा नसतो. हे 2 दिवस 4 दिवस शेड्यूल मागं पुढं होऊ शकतो. पण एक नक्की आहे, 26च्या आत ते संपणार आहे. 26 नोव्हेंबरपर्यंत ह्या विधानसभेची मुदत आहे कायद्याने, आणि त्याच्यापूर्वी ही नवीन विधानसभा अस्तित्वात येणं गरजेचं आहे. म्हणजे फार पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला किंवा खेचण्याचा प्रयत्न केला तर 4-7 दिवसांनी मागं पुढं होऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त काय होऊ शकत नाही. म्हणजे 20पर्यंत जर हे संपलं, विधानसभा अस्तित्वात कधी येते याच्याबाबतही कायदेतज्ञांमध्ये 2 ओपिनियन्स आहेत किंवा 2 मतं आहेत. काहींचं मत आहे ज्या दिवशी विधानसभेचं गॅझेट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया राज्यपालांना देतं, हँडओव्हर करतं, म्हणजे काय 288 जागांचे निकाल लागले समजा 15 तारखेला, 16 तारखेला त्यांच्याकडे जातात, 17 तारखेला ते गॅजेट डिक्लेअर करतात. गॅजेट म्हणजे काय, आजकाल कॉम्प्युटरवर 1 तासाभराचं काम असतंय, ते सगळं रेडीच असते, फक्त नावं फीड आणि पुढं पक्षाची नावं फीड केली आणि टोटल मारली की झालं. म्हणजे माझ्या मते 2च तासाचं काम असतं गॅजेट काढणं. आणि कायदेतज्ञ म्हणजे ॲडव्होकेट मनू सिंघवी असतील, यांनी परवा मतप्रदर्शन केलं की ज्या दिवशी गॅजेट निघालं त्या दिवशी विधानसभा अस्तित्वात आली. कायद्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या मुख्यमंत्र्याला वाटलं, मनोनीत मुख्यमंत्र्याला, की नाही माझा शपथविधी अमक्या दिवशी व्हावा, काय मुहूर्त आहे वगैरे, म्हणून तो कितीही पुढे ढकलू शकेल, 8 दिवस पुढे ढकलू शकेल, 10 दिवस पुढे ढकलू शकेल. आणि मग शपथविधी झाल्यावर अधिवेशन बोलवावं लागतं आणि शपथविधी होतो आमदारांचा, तो दिवस धरला जावा. हे एवढ्यासाठी सांगितलं की माझ्या मते 26 नोव्हेंबर हीच आपली डेट राहील. त्या अनुषंगाने हे प्रोग्राम चालेल. आता प्रश्न असा निर्माण होतो, वी विल कम बॅक टू द पॉईंट ऑफ पुरंदर हवेली. तर आम्ही कुठल्याही प्रकारचं मनभेद न ठेवता, मी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे 2 मिस्ड कॉल मला पडले होते संजय जावळ, त्यांचं खुल्या मनाने अभिनंदन केलं की तुम्हाला उमेदवारी मिळाली. मी खुल्या मनाने माझी उमेदवारी मागं घेतली. मनुष्य स्वभाव आहे, पहिले 15-20 मिनटं माणसाला वाटतं की थोडंसं जरा हे, तर कोणालाही वाटतं, पण मन ही अशी बाब आहे की ती रिकन्साईल करते स्वतःला. तासाभरात, अर्ध्या तासात, त्याच्यात तुमचा थिंकिंग सेटअप किती मजबूत आणि फास्ट आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मग तुम्ही कदाचित अर्ध्या तासातच रिकन्साईल होता, जाऊ द्या आता झालं गेलं, याच्यात पुन्हा चक्र तर काय आपण नाना फिरवू शकत नाही. म्हणून मी त्यांचं दुसऱ्या दिवशी अभिनंदन केलं. योगायोग असा की प्रचाराचा नारळ 4-2 दिवसांनी फुटला, तो दिवे गावातच फुटला. आणि पोमन जे त्यांचे अध्यक्ष आहेत अण्णा, प्रदीप अण्णा पोमन, हे आणि मीच नारळ फोडायला होतो दोघंजण, आणि आमचे स्थानिक गावकरी तिथले झेंडेवाडीचे. प्रचाराचा नारळसुद्धा माझ्याच गावात सोडला. सुरुवात केली, मी प्रत्येक मिटिंग अटेंड केली की कुठं गैरसमज असा होऊ नये
की मी दुटप्पी भूमिका घेत नाही. जी घ्यायची ती स्पष्टच घ्यायची, नाही ती घ्यायचीच नाही. मग की बाबा याच्यापासून आपण दूर राहिलेलं बरं. तर मी प्रत्येक गावच्या घोंगडी बैठका अटेंड केल्या, कुठलीही चुकवली नाही की त्या गावात चुकून हे जाऊ नये की बा यांचे बी उमेदवारीला अर्ज होता म्हणून यांनी प्रचाराच्या बैठकीला आले नाही. तर आम्ही सगळ्यांनी मन लावून काम केलं इथं बसलेले सगळ्या जणांनी, आणि आपण तो इतिहास घडवला. त्याच्यामध्ये आदरणीय अजितदादा पवार साहेबांचाही हात मोठ्या प्रमाणावर आहे. कारण जी कृतज्ञतापूर्वक नमूद करायला पाहिजे ती केलीच पाहिजे. कारण त्यांचं ते वाक्य सगळ्यांनी याच्यावर ठेवलं होतं, रिंगटोनला ठेवलं होतं. आठवण आहे तुम्हाला? त्यांचाही त्याच्यामध्ये वाटा आहेच. परंतु आमच्या सगळ्या पक्षाच्या कॅडरनी मन लावून काम केलं. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, तब्बल 52 वर्षानंतर काँग्रेसला आमदारकीचं तोंड पाहायला मिळालं. तब्बल 52 वर्षानंतर. याच्यापूर्वी काँग्रेसचा आमदार कधी झालता हे तुम्ही सांगा, मी सांगतो लगेच.